तो अभी मैं हूँ डल लेक के बीचों बीच श्रीनगर कश्मीर में, और मेरा जो ट्रिप था कन्याकुमारी टू कश्मीर वाया नेपाल। इस ट्रिप का जो अंत है वो इससे ज़्यादा ब्यूटीफुल नहीं हो सकता। जसं तुम्ही मागच्या भागात पाहिलं, आपण अखेर आपल्या कन्याकुमारी ते काश्मीर मार्गे नेपाळ या प्रवासात शेवटच्या ठिकाणी म्हणजेच श्रीनगरला पोहोचलो। मी एका हाऊसबोटमध्ये थांबलो होतो झेलम नदीच्या काठावर। फक्त 500 रुपयात मिळाली होती, थोडी जुनी होती आणि सुविधा पण खास नव्हत्या, पण बजेटमध्येच एवढं शक्य होतं। पण एक गोष्ट मात्र खास होती, आयुष्यात पहिल्यांदाच बाथटबमध्ये आंघोळ करायचा अनुभव आला। नंतर मी गेलो श्रीनगरच्या डल लेकमध्ये शिकारा राईडसाठी, आणि खरंच सांगतो तो अनुभव शब्दात मावणार नाही। 20 वर्षांचा होईपर्यंत मी महाराष्ट्राच्या बाहेर गेलो नव्हतो, आणि पुढच्या 2 वर्षात मी भारताचा इतका मोठा भाग फिरलो। कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचा हा प्रवास अविस्मरणीय होता। या प्रवासाने मला खूप काही शिकवलं, कमी पैशात जगणं, अनोळखी लोकांशी बोलणं, होम सिकनेस हाताळणं, सगळ्यात महत्त्वाचं कम्फर्ट झोन तोडणं। शिकारा चालवणाऱ्या काकांनी मला सांगितलं की इथेच पाण्यावर भाज्या कशा उगवल्या जातात, फ्लोटिंग SBI ATM मधून पैसेही काढले आणि त्या काकांसोबत कावाही घेतला। इथेच ये चांद सा रोशन चेहरा या गाण्याची शूटिंगही झाली आहे। असं वाटत होतं एखादा चित्रपटच जगतोय। आणि मग मी पोहोचलो घंटाघर चौकात। इथे लाईट आणि प्रोजेक्शनमुळे तिरंग्याचा सुंदर प्रतिबिंब दिसला। 30-32 दिवसापूर्वी मी कन्याकुमारीत होतो, भारताचा शेवटचा टोक, आणि आज भारताच्या उत्तरेकडच्या टोकावर म्हणजे श्रीनगरमध्ये उभा आहे। तो क्षण शब्दात सांगता येणं कठीण होतं। रात्री मी एक व्हेज बिर्याणी खाल्ली आणि परत हाऊसबोटवर गेलो। भेटूया उद्या गुलमर्गमध्ये।